आपल्याला रोज प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागत असतो. आपल्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत म्हणून आपल्याला रोज रोज कोणी डिस्काउंट्स देत नाही. आपल्या घरी जी काही इलेक्ट्रिसिटी येते ती कोणी आपल्याला फ्री देत नाही. नेट आपल्याला फ्रीमध्ये मिळत नाही. मुलांच्या फीस भराव्याच लागतात. शाळा कॉलेजमध्ये कोणी डिस्काउंट्स देत नाही. घरी जो काही भाजीपाला येतो, ग्रॉसरी येते, दूध येतं, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागत असतो. मग पुरेसा पैसा नसेल तर टेन्शन व्हायला लागतं, स्ट्रेस व्हायला लागतं. या तर झाल्या रोजच्या गोष्टी. आपल्याला तर लाईफमध्ये लक्झरीसुद्धा हवी असते. एक लक्झरियस चांगल्या क्वालिटीचं लाईफ हवं असतं आणि त्याच्यासाठी पुन्हा पैसा लागत असतो. अपुरा पैसा असेल, पुरेसा पैसा नसेल तर लाईफमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, पैशामुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे आपण नक्कीच दूर करू शकतो पैसा मॅनिफेस्ट करून. आज मी तुम्हाला एक खूप सोपं मनी मॅनिफेस्टेशन टेक्निक सांगणार आहे, ते सुद्धा पाणी वापरून. मॅजिक वॉटर कसं बनवायचं, मॅजिक वॉटर फॉर मनी कसं बनवायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त पाणी पित असताना तुम्ही कसं मनी मॅनिफेस्ट करू शकता, तुमचं मनी गोल कसं कंप्लीट करू शकता हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे. आता पाणी ही एक एनर्जी आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा 70% जास्त पाणी असतं. आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये पाणी असतं, पाण्याचा अंश असतो. आणि आपण जे काही विचार करत असतो ते सगळं या सेल्समध्ये किंवा या पाण्यामध्ये प्रोग्राम होत असतं. आपल्या विचारांनी एक एक आपल्या बॉडीमधली सेल प्रोग्राम होत असते आणि तीच आपली फ्रिक्वेन्सी ठरते आणि तेच आपलं पुन्हा मॅनिफेस्टेशन ठरतं. जर आपले विचार असे असतील की माझ्याकडे पुरेसा पैसा नाही आहे, पैसा टिकत नाही, पैसा आला की निघून जातो, पैसा आला समजा तर भीती वाटते, असे काही आपले विचार असतील, आपले काही पैशाच्या बाबतीत विचार आणि इमोशन्स असतील, तर पुन्हा लाईफमध्ये तेच मॅनिफेस्ट होत राहतं. मग अशा गोष्टीमुळे पैसा अट्रॅक्ट होत नाही किंवा पैसा आला तरी तो कुठेतरी निघून जातो. पैसा मनासारखा लाईफमध्ये यावा, एक चांगल्या क्वालिटीचं लाईफ जगता यावं, यासाठी आपल्याला आपलं माइंड आणि आपली बॉडी, आपल्या बॉडीमधली एक एक सेल प्रोग्राम करावी लागते. आपल्या बॉडीमधली सुद्धा एक एक सेल पॉझिटिव्ह गोष्टींसाठी प्रोग्राम झाली पाहिजे. आणि याच्यासाठी आपण आता आज पाणी कसं वापरू शकतो हे पाहणार आहोत. पाणी ही एक एनर्जी आहे. तहान लागली, आपण अगदी दमून गेलो आणि पाणी प्यायला आपल्याला एकदम एनर्जेटिक वाटतं, आपल्याला एकदम फ्रेश वाटतं. याचं कारण म्हणजे पाण्यामध्ये जी एनर्जी असते ती आपल्या बॉडीला मिळते आणि म्हणून आपल्याला एनर्जेटिक वाटतं. बऱ्याच वेळेला असं होतं की अन्न नसलं तरीसुद्धा चालेल, पाण्यावर सुद्धा लोक जगू शकतात. पाण्यामध्ये ही एवढी एनर्जी असते. आणि जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा ती एनर्जी आपल्या बॉडीमधल्या एकेका सेलला मिळत असते. मग जर हे पाणी आपण चार्ज केलं, आपल्या मनी गोलसाठी चार्ज केलं, तर तीच एनर्जी, तेच प्रोग्रामिंग आपल्या प्रत्येक सेलला मिळत असतं आणि त्यामुळेच मॅनिफेस्टेशन होत असतं. आपल्याला माहिती आहे की आपण देवळात वगैरे गेलो की आपल्याला तीर्थ देतात. ते तीर्थसुद्धा पॉझिटिव्ह एनर्जीनी, मंत्रांनी चार्ज केलेलं असतं. आपल्या घरामध्ये पूजा असते तेव्हासुद्धा गुरुजी येतात, भटजी जे आपल्या घरी येतात ते घरामध्ये पाणी शिंपडतात. ते सुद्धा मंत्रांनी, पॉझिटिव्ह शब्दांनी चार्ज झालेलं असतं, केलेलं असतं. म्हणून घरामध्ये पॉझिटिव्हिटी पसरत असते. तर असं हे पाणी जे आहे हे पॉझिटिव्ह एनर्जीनी चार्ज करता येत असतं. आणि ही जी गोष्ट आहे हीच आपण आजच्या टेक्निकमध्ये वापरणार आहोत. हे जे टेक्निक आहे पूर्णपणे सायंटिफिक आहे. याच्यावर खूप रिसर्च झालेला आहे. एक सायंटिस्ट होते मसारो इमोटो, यांनी या गोष्टीवर रिसर्च केला आहे. याच्याबद्दल मी माझ्या आधीच्या मॅजिक वॉटर टेक्निकवाल्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितले आहेत.
तुम्ही तो व्हिडिओसुद्धा चेक करू शकता किंवा नेटवरसुद्धा ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. त्यांनी वॉटरवर कसा एक्सपेरिमेंट केला, पाण्यावर कसा एक्सपेरिमेंट केला, वेगळे वेगळे शब्द लिहून पाणी चार्ज कसं केलं आणि त्या पाण्याच्या क्रिस्टल्समध्ये कसा फरक पडला, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा एक्सप्लेन केलं आहे आणि नेटवरसुद्धा ही इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही ती नक्की चेक करा. आज आपण बघूया की मनीसाठी पाणी कसं चार्ज करायचं, मॅजिक वॉटर फॉर मनी कसं बनवायचं. तर याच्यातली पहिली स्टेप म्हणजे तुमचं काय गोल आहे हे आधी नक्की ठरवा. मला पैसे पाहिजेत, मला श्रीमंत व्हायचं आहे, हे जेनेरिक झालं. एक स्पेसिफिक गोल ठरवा की तुम्हाला किती पैसे पाहिजे आहेत किंवा मनीच्या बाबतीत तुमचा दुसरा काय प्रॉब्लेम आहे. समजा तुमचे कुठे पैसे अडकले आहेत, ते तुम्हाला परत पाहिजे आहेत का, तुम्हाला नक्की काय अचीव करायचं आहे हे आधी क्लिअर करा. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला दर महिन्याला 1,00,000 रुपये मॅनिफेस्ट करायचे आहेत. ही तुमची पहिली स्टेप झाली, ही क्लॅरिटी झाली. सेकंड स्टेपमध्ये मला दर महिन्याला 1,00,000 रुपये मिळत आहेत हे तयार करायचं. प्रेझेंट टेन्समध्ये ते वाक्य तयार करायचं. हे तुमचं पॉझिटिव्ह ॲफर्मेशन झालं की दर महिन्याला मला 1,00,000 रुपये मिळत आहेत. ॲज इफ ते तुम्हाला ऑलरेडी मिळत आहेत असं ते स्टेटमेंट तयार करायचं. प्रेझेंट टेन्समध्ये तयार करायचं. मला मिळतील, मला मिळणार आहेत असं नाही. आत्ता तुम्हाला दर महिन्याला 1,00,000 रुपये मिळत आहेत असं ते स्टेटमेंट तयार करायचं. आणि आता समजा तुम्हाला दर महिन्याला तुमच्या मनासारखे म्हणजे 1,00,000 रुपये मिळायला लागले तर तुम्हाला काय फील होईल, काय पॉझिटिव्ह फील होईल. तुम्ही खुश व्हाल, हॅपी व्हाल, रिलॅक्स व्हाल. नक्की तुम्हाला काय फील होईल. सॅटिस्फॅक्शन फील होईल, तुम्ही रिच फील कराल. काय तुम्ही नक्की फील कराल ते इमोशन्स आता त्याच्यामध्ये ॲड करायचे. फॉर एक्झाम्पल, मला दर महिन्याला 1,00,000 रुपये मिळत आहेत आणि त्याच्यामुळे मी खूप खुश आहे, खूप हॅपी आहे, मला खूप रिलॅक्स फील होत आहे, मला खूप सॅटिस्फाईड फील होत आहे. ही झाली तिसरी स्टेप. आणि आता चौथी महत्त्वाची स्टेप म्हणजे हे गोल कंप्लीट झाला आहे म्हणून त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. या माझ्या गोलसाठी मी खूप ग्रेटफुल आहे, थँक्यू डिअर युनिवर्स, असं स्टेटमेंट तयार करायचं. आणि हे सगळं एका पेपरवर लिहायचं. हे आता तुमचं पॉझिटिव्ह ॲफर्मेशन तयार झालं फॉर मनी गोल. पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही क्लॅरिटी ठेवली की काय तुम्हाला नक्की अचीव करायचं आहे. सेकंडमध्ये तुम्ही ते ॲज इफ तुम्हाला मिळालं आहे असं स्टेटमेंट तयार केलं. आणि थर्ड स्टेपमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इमोशन्स ॲड केले की जे तुम्हाला फील होतील. तुमचं गोल कंप्लीट झाल्यावर जे पॉझिटिव्ह इमोशन्स तुम्हाला फील होतील ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केले. आणि नंतर ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला, थँक्यू लिहिलं. हे सगळं तुम्ही एका पेपरवर लिहायचं आणि तो पेपर तुमच्या प्यायच्या पाण्याच्या बॉटलवर चिकटवायचा आहे. आणि रोज रात्री झोपायच्या आधी ती पाण्याची बॉटल पाण्याने भरून ठेवायची आणि तो कागद त्याला चिकटवायचा आहे किंवा रबर बँडने सुद्धा तुम्ही त्याला लावू शकता. आणि रात्रभर ते पाणी त्या ॲफर्मेशननी चार्ज होऊ द्यायचं. आणि सकाळी उठल्यावर ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. सगळं पाणी एका वेळेला प्यायचं असं नाही, जेवढं जमेल तेवढं प्यायचं आणि मग नंतर दिवसभर तुम्ही ते पाणी पिऊ शकता. आणि रोज रात्री असं हे पाणी तयार करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्यायचं आहे आणि दिवसभर सुद्धा तुम्ही ते पिऊ शकता. आता जी पाण्याची बॉटल आहे ही तुम्ही कुठल्याही मटेरियलची घेऊ शकता, कारण एव्हरीथिंग इज एनर्जी. कुठलंही मटेरियल तुम्ही घेतलं, प्लास्टिक, स्टील, ग्लास, कॉपर, काहीही असलं तरी चालेल. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं मॅजिक वॉटर फॉर मनी तयार करा आणि हे रोज प्यायला सुरुवात करा. ॲटलिस्ट 30 दिवसांसाठी, 1 महिन्यासाठी हा एक्सपेरिमेंट करून बघा. याच्यामुळे तुम्ही मनी फ्रिक्वेन्सीवर, पॉझिटिव्ह मनी फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला लागाल. ते जे काय तुम्ही त्या बॉटलवर इंटेन्शन लिहिलं आहे, तुमचं ॲफर्मेशन लिहिलेलं आहे, ती एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये जाईल
रोज ती तुमच्या बॉडीमध्ये जाईल आणि तुमची बॉडी त्या गोष्टीसाठी प्रोग्राम होईल. तुम्ही त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनवर व्हायब्रेट करायला लागाल आणि मग ते तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट व्हायला लागेल. तर डेली ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळाले की या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका. तुमचे रिझल्ट्स, जे काही तुम्हाला रिझल्ट्स मिळत असतील, हे नेहमी तुम्ही सगळ्यांबरोबर शेअर करत जा. जेवढं तुम्ही शेअर कराल तेवढे तुम्हाला आणखी पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळायला लागतील. जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी किंवा जी एनर्जी तुम्ही बाहेर देता तीच एनर्जी तुमच्याकडे येत असते. शेअर करणं, पॉझिटिव्ह रिझल्ट शेअर करणं ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ही जेव्हा तुम्ही स्प्रेड करता तेव्हा तुमच्याकडे आणखी पॉझिटिव्हिटी यायला लागते. तुम्ही असं कराल तर तुमच्याकडे आणखी अशा अपॉर्च्युनिटीज येतील, आणखी असे पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला मिळतील की जे तुम्ही जगाबरोबर शेअर करू शकाल. तर काही रिझल्ट्स मिळाले तर नक्की कमेंट्समध्ये शेअर करत जा. तर अशा प्रकारे तुम्ही मॅजिक वॉटर तुमच्या मनी गोलसाठी तयार करा. याच्यामध्ये तुमचा मनी गोल कुठलाही असेल, काहीही असेल, तो तुम्ही अशा प्रकारे तयार करू शकता आणि तुमचे रिझल्ट्स नक्की शेअर करा. आमच्याकडे फ्री वेबिनार्स होत असतात. मनीसाठी स्पेशली वेबिनार्स होत असतात आणि तुम्हाला तुमची मनी फ्रिक्वेन्सी अपग्रेड करायची असेल, सायंटिफिक पद्धतीने तुम्हाला मनी फ्रिक्वेन्सी अपग्रेड करायची असेल तर हा वेबिनार नक्की अटेंड करा. आणि हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करा. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.